ओ भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आले आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अध्याय 19. पृथू प्रश्न करतात, नारदा, तुम्ही इतिहासासह अति आश्चर्यकारक तुळशीचे महात्म्य मला सांगितले, ते मी ऐकले. कार्तिक व्रत करणाराचे मोठे पुण्यफल सांगितले. हे शुभकारक व्रत कोणी आचरण केले ते सांगा. नारद म्हणाले, पूर्वी सह्याद्रीचे प्रदेशात करवीर नगरात धर्म जाणणारा कोणी धर्मदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. तो नेहमी विष्णू व्रत करणारा, विष्णूचे पूजेत निमग्न असणारा, द्वादक्षारी वासुदेव मंत्र जप करणारा व अतिथीचा आदर करणारा असा होता. एकदा कार्तिक मासी पहाटे पहररात्री हरिजागरा करता विष्णू मंदिरास निघाला. हरीच्या पूजेचे साहित्य घेऊन जात असता वाटेत एक भयंकर राक्षसी येत आहे अशी पाहिली. तिच्या दाढा वाकड्या होत्या, जीभ लळलळ करीत होती, डोळे खोल गेलेले होते, नग्न असून रोडकी लांब ओटाची व धरधर शब्द करणारी अशी ती होती. त्या राक्षसीला पाहून धर्मदत्त भ्याला. त्याचे हातपाय लटलट कापू लागले व भीतीने हरीचे नाव घेऊन पूजेचे साहित्य, पाण्याचे भांडे वगैरे सर्व त्याने तिला मारले. ते हरीचे नामस्मरण करून तुळशीसह उदक तिच्या अंगावर फेकले. त्यामुळे तिचे सर्व पाप नाश पावले. तेव्हा तिला पूर्वजन्मीच्या पापकर्माचे स्मरण झाले व त्या ब्राह्मणास साष्टांग नमस्कार घालून आपली पूर्व दिशा सांगू लागली. कलह म्हणजे पूर्वीच्या कर्माच्या परिणामाने मला ही दशा प्राप्त झाली आहे, तर हे ब्राह्मणा, मी पुन्हा उत्तम गतीला कशी जाईन? नारद म्हणाले, तिने आपल्याला नमस्कार केला व आपले कर्म सांगितले. तेव्हा त्या ब्राह्मणाला मोठा चमत्कार वाटून तो ब्राह्मण त्या राक्षसीला प्रश्न विचारतो. धर्मदत्त म्हणतो, कोणत्या कर्माने ही दशा तुला प्राप्त झाली? तू कोठली व कोण? तुझे शील काय ते सर्व मला सांग. कलह म्हणाले, हे ब्राह्मणा, सौराष्ट्र नगरामध्ये भिक्षू नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची मी बायको. माझे नाव कलहा. मी मोठी निष्ठुर होते. मी कधीही पतीला गोड बोलून देखील समाधान दिले नाही व त्याने मागितले तरी त्याला मिष्टान्न करून घातले नाही. मी मोठी भांडखोर असल्यामुळे तो मला भिवून नेहमी उदास होता. तेव्हा मला कंटाळून दुसरी बायको करावी असा त्याने बेत केला. तेव्हा मी विष खाऊन प्राणत्याग केला. मग यमाचे दूताने मला बांधून मारीत मारीत यमापुढे नेले. यमाने मला पाहता चित्रगुप्ताला विचारले. यम म्हणाला, चित्रगुप्ता, हिने काय काय कामे केली आहेत ते पहा. त्या कर्माप्रमाणे शुभ किंवा अशुभ फळ तिला मिळेल. कलहा म्हणते, तेव्हा चित्रगुप्त माझी निर्वचना करून म्हणाला. चित्रगुप्त म्हणाला, हिने शुभ कर्म तर काहीच केले नाही. नवऱ्याला न देता आपणच गोड गोड अन्न खात होती, म्हणून वटवाघुळीच्या नीच योनीमध्ये आपली विष्ठा खाणारी ही व्हावी. ही नवऱ्याचा द्वेष करून नित्य त्याच्याशी भांडत होती, म्हणून विष्ठा खाणारी डुकर योनी तिला प्राप्त व्हावी. स्वयंपाकाच्या भांड्यात जेवीत होती व नवऱ्याला टाकून एकटीच भोजन करत होती, म्हणून आपलीच पिले खाणारी अशी मांजरीची योनी तिला प्राप्त व्हावी. पतीच्या उद्देशाने तिने आत्मघात केला, म्हणून अतिनिंद अशा पिशाच योनीत तिने राहावे. म्हणून तिला यमदूतांनी निर्जल मारवाड देशात सोडावे. तिथे तिने बहुत काळ पिशाच योनीत राहून नंतर 3 प्रकारचे अशुभ वटवाघूळ, मांजर व डुकर असे जन्म घ्यावे. कलहा म्हणाली, मी 500 वर्ष या प्रेतदेहामध्ये आहे. आपल्या कर्माने, भूक व तहाण्याने, पिढेने फार दुःखित अशी आहे. भूक तहाण्याचे पिढेमुळे मी एका वाण्याच्या शरीरात प्रवेश केला व दक्षिण देशात कृष्णावेण्याच्या संगमाला आले. कृष्णावेणीच्या तीराला येते इतक्यात शिव व विष्णू यांच्या दूतांनी मला त्या वाण्याच्या शरीरातून जबरदस्तीने ओढून लांब टाकले. तेव्हा मी क्षुधेने पीडित असता, ब्राह्मणा, मला तुझे दर्शन झाले. तुझ्या हातातील तुळशीच्या उदकाने माझे सर्व पाप गेले. विपेंद्रा, आता काय करणे हे ते कर, म्हणजे पुढे भोगाव्या लागणाऱ्या 3 योनी व हा प्रेतदेह यापासून माझी मुक्तता होईल. तो श्रेष्ठ ब्राह्मण असे ते कलहेचे भाषण ऐकून तिच्या कर्मपाकाच्या फलाने तिला प्राप्त झालेले दुःख पाहून विस्मित व दुःखित झाला. तिची दीन स्थिती पाहून कृपेने दया आली. त्यावेळी चित्तवृत्ती चंचल झाल्याकारणाने बराच वेळ विचार करून तो ब्राह्मण दुःखित अंतकरणाने बोलू लागला. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्ये 19 गोडहा. तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.